दंडोत प्रणाम मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे मयूर व्लॉग्समध्ये. तर आज आपण जाणार आहेत आपल्या दुसऱ्या व्लॉगमध्ये बदनापूरच्या आश्रमात. कारण आपण मागच्या वेळेस पण पहिल्या व्लॉगमध्ये बदनापूरच्या आश्रमामध्ये गेलो होतो, तर ते आपण मार्गात पंगत देण्यासाठी गेलो होतो. ह्या वेळेस आपण आषाढी निमित्त तिथे प्रसाद वंदन करायला जाणार आहेत. तर चला जाऊयात. तर मित्रांनो, तुम्ही माझ्या मागे बघू शकता आमच्या घरची देवपूजा आहे. काही पेटीतली आहे ती आम्ही आज आषाढी निमित्त बाहेर काढलेली आहे. तर मी तुम्हाला ती पूर्ण देवपूजा दाखवतो. तर मित्रांनो, कसं वाटलं तुम्हाला आपल्या घरचं मंदिर कमेंट करून नक्की सांगा. चला आपण जाऊयात. तर मित्रांनो, मावशी आणि आशू आलेले आहेत. आपण आता चाललो दंड. आम्ही बदनापूरला देवपूजेला जात आहे. आज प्रसाद वंदन आहे आषाढी निमित्त. तर आम्ही सगळेजण देवपूजा करायला दंड. तर मित्रांनो, आपल्या सर्वांचं आत्ताच ठरलं की आपण आता करमाडला देवपूजेला चाललो आहे. येताना बदनापूरला जाणार. तर चला जाऊया. तर मित्रांनो, आपण सर्व इथे करमाडच्या आश्रमात पोहोचलेलो आहोत. तर आपण आता करमाडचं पहिले स्थानवंदन करू, मग प्रसाद वंदन करून मग आपण बदनापूरला जाणार सगळं स्थान. तर त्याला जाऊया. मित्रांनो, आता आपण करमाडची देवपूजा करायला आलेलो आहोत. गर्दी आहे, आपल्याला थांबावं लागणार आहे. तर आपण आता बसून देवपूजा करायला चालेल. तर मित्रांनो, आता आपण देवपूजा केली. आता आपण मंदिरातले देव करायला चाललो आहे. चला जाऊया.
काय पाहिजे त्याच्यावरच ठेव ना तू मम्मी. लावला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. श्री दत्तात्रेय महाराज की जय. तर मित्रांनो आपण आता बदनापूरला पोहोचलेलो आहोत. आता आपण प्रसाद वंदन करायला मध्ये आश्रमामध्ये जाणार आहेत. दंड चला जाऊया. तर मित्रांनो इथं आल्यावर आपल्याला लाईन मध्ये उभं राहावं लागणार आहे. खूप मोठी लाईन आहे बघा. दंड तुम्ही देव काय तरी आणि मग नंतर माझ्या लागते. तर मित्रांनो आपण बदनापूरची देवपूजा पण केलेली आहे. तर आपण आता जेवण केलं. आता आपण निघायची तयारी चालू आहे. तर मित्रांनो आजचा ब्लॉग इथे संपूयात आणि भेटूयात आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद. दंडोत प्रणाम. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर क्लिक करा. दंडोत प्रणाम. दंडवत.